पक्षप्रमुखाला आपली जरूरत नाही, आपल्याला पक्षप्रमुख या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला या पक्षाची जरूरत आहे, या महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाला या पक्षप्रमुखाची जरूरत आहे. कारण की भविष्य आज तुम्हाला जरी काही दिसत असेल, ज्या दिवशी शिवसेना महाराष्ट्रात दिसणार नाही त्या दिवशी मराठी माणूस मुंबईतला, या महाराष्ट्रातला मराठी माणूस हिंदुत्वाचा माणूस स्वाभिमानानं जगणार नाही. आज हा फक्त स्वाभिमान मराठी माणसाला कोणी दिला असेल, हा हिंदुत्वाचा स्वाभिमान कोणी दिला असेल तो उद्धव साहेबांनी दिला, बाळासाहेबांनी दिला. म्हणून या महाराष्ट्रातला मराठी माणूस, या महाराष्ट्रातला हिंदुत्वाचा माणूस स्वाभिमानानं रस्त्यावर जातो. भारतीय जनता पार्टीचं काही हिंदुत्व नाही. काय निवडणुकीच्या वेळेस घोषणा देतात, काय प्रचार करतात, तुम्ही आपण विसरून जातो. महाराष्ट्रातला मराठी माणूस हा लवकर विसरतो. देवेंद्रजी काय विधानसभेच्या वेळेस प्रचारामध्ये बोलले होते आपण विसरून जातो. देवेंद्रजींनी सांगितलं होतं की सर्वात पहिले जर आम्ही कोणतं काम करू तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कर्जमुक्त करू. आज जवळपास 3 महिन्याचा कार्यकाल हा महाराष्ट्राच्या सरकारचा. देवेंद्रजींनी घोषणा केली की आज 3 महिन्याचा कार्यकाल झाला आणि आपल्या पक्षप्रमुखाने घोषणा केली होती. त्यावेळेस उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा 15 दिवसाच्या आत शपथविधी घेतल्यानंतर 15 दिवसाच्या आत नागपूरच्या अधिवेशनामध्ये उद्धव साहेबांनी शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ केले. एकीकडे आपले पक्षप्रमुख शपथविधी घेतल्यानंतर शेतकऱ्याला 15 दिवसाच्या आत कर्ज माफ केलं. एकीकडे देवेंद्रजींनी निवडणुकीच्या तोंडावर घोषणा केली शेतकऱ्याला मी कर्जमुक्त करीन. आज अजितदादा म्हणतात की आमच्याजवळ पैसा. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहीण योजनेला त्यांना सांगितलं त्यावेळेस सरसकट लोकांना पैसे टाकून दिले. आता म्हणतात यांच्यात कपात करा. म्हणजे कशी फसवणूक करायची. अक्षरशः तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी हा शेतकऱ्याचा पक्ष नाही, मराठी माणसाचा पक्ष नाही. तुम्ही जर इतिहास जर आपण पाहिला 2014ला देवेंद्र फडणवीसने एक दिंडी काढली होती पाशा पटेलच्या नेतृत्वामध्ये. काय ठोकर आपल्या विदर्भातून दिली गेली. 2014ला देवेंद्र फडणवीसने कापसाला 10,000 रुपये भाव 2014ला मागितला होता. आज महाराष्ट्रात यायचं सरकार आहे, आज देशात यायचं सरकार आहे, कापसाला 6,000 रुपये. देवेंद्रजींनी 2014ला सोयाबीनला 6,000 रुपये भाव मागितला होता. आज 2024ला 10 वर्षाचा कार्यकाल उघडला. 10 वर्षाच्या पूर्वी देवेंद्रजींनी सोयाबीनला 6,000 रुपये भाव मागितला होता. आज सोयाबीनला 4,000 रुपये भाव. आपण विसरून जातो. काय शेतकरी हिंदू नाही? जो सोयाबीन पिकवते ते शेतकरी हिंदू नाही? जो शेतकरी कापूस पिकवते तो हिंदू नाही? म्हणून म्हणून सांगतो तुम्हाला या शेतकऱ्यासाठी जर आपल्याला रस्त्यावर उतरायचं असेल तर सर्वात पहिले 2 बाजू असल्या पाहिजे. जनतेसाठी आपण रस्त्यावर उतरलो पाहिजे आणि आपल्या संघटनेची बांधणी असली पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपल्या जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत आपलं भवितव्य तुमचं आपलं जर आपल्याला चांगलं करायचं असेल उद्धव साहेब पुढे येणार आहे. इथला खासदार कोणी होईल तर तुमच्यातला होईल, इथला आमदार कोणी होईल तर तुमच्यातला होईल, इथला नगराध्यक्ष कोण होईल तर तुमच्यातला होईल, इथला जिल्हा परिषदेचा सदस्य कोण होईल तर तुमच्यातला होईल. मी परागपूरला सुरुवातलाच सांगितलं परागपूर ह्या ठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिकांची उपस्थिती जास्त दिसते परंतु शिवसेनेचे शाखा प्रमुख मला तरी वाटते कमी आहे. जिल्हा प्रमुख आहे त्यांना वाटते आपण कमी झाले बोललो आपला तालुका प्रमुख दुखवण्याचा. हे दुखवण्याचा प्रश्न नाही, हे आपल्या एकामेकाला समजून घेण्याचा प्रश्न, एकामेकाला समजून घेण्याचा प्रश्न आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं काही पत्रकार असतील तर आमच्या अंतर्गत बैठक आहे. तुम्हाला बाहेर जाणं चांगलं म्हणणंही चांगलं वाटत नाही. तुम्हाला जर म्हटलं बाहेर राहा तर तुम्ही म्हणतात उद्या ठोकून देतील, अंदर राहतात तरी ठोकून देतील. पण आमच्या अंतर्गतला विषय जो आहे तो आमच्या अंतर्गतला आहे. कृपा करून आम्ही जे राजकीय संभाषण केलं देवेंद्रजींनी कापसाला भाव किती मागितला होता, सोयाबीनला किती मागितला होता, आज किती आहे ते छापा आमच्या अंतर्गत नका. आणि पुढची येणारी बैठक या ठिकाणी 100% तुम्हाला शाखा प्रमुख दिसतील आणि पदाधिकारी. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू